तुमचं आयुष्य बदलायचं असेल तर हे 7 निर्णय आजच घ्या। कधी तुम्ही एकांतात बसून विचार केला आहे का की जीवनात आपलं नेमकं चुकतंय तरी कुठं? आपलं काम आहे, लोक आहेत, जबाबदाऱ्या आहेत, पण तरीही मनात रिकामेपणा असतो। जणू काहीतरी महत्वाचं हरवल्यासारखं वाटतं, पण नेमकं काय हे कुणालाच कळत नाही। नेहमीप्रमाणे आपण दररोज उठतो, रोजचं तेच आयुष्य जगतो, लोकांसमोर हसतो, पण आतून मात्र थकलेलो असतो। आणि यामध्ये सगळ्यात मोठा प्रश्न, आपल्या आतील ती आग जी कधी काळी धगधगत होती ती कुठेतरी आपल्याला आता गायब झाल्यासारखी वाटते। कधी आपण विचार केलाय का, किती वेळा काहीतरी सुरू करायचं ठरवलं आहे, पण वेळेवर निर्णय मात्र घेतला नाही आणि तिथेच आपण थांबलो। कित्येक वेळा आपण उद्यापासून सुरू करूया असं म्हणत आयुष्यभर थांबतो। आयुष्य बदलण्यासाठी चमत्काराची गरज नसते, गरज असते 7 महत्वाच्या निर्णयांची। आणि आज आपण त्याच 7 निर्णयांबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत, जे आपलं प्रत्येकाचं आयुष्य बदलू शकतात। तर जाणून घेऊया कोणते आहेत ते 7 महत्वाचे निर्णय। जर हे निर्णय घेतले तर आपण स्वतःचं भविष्य घडवू शकतो, आणि जर घेतले नाही तर जग ठरवेल आपण काय बनणार आहोत आणि आपण इथून पुढे किती पुढे जाणार आहोत। मित्रांनो, तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा। स्वतःवर विश्वास ठेवण्याचा निर्णय। लोकांना आपल्यावर विश्वास नसतो, कारण आपणच स्वतःवर विश्वास ठेवायला विसरतो। जगातली सर्वात मोठी शक्ती ती कुठल्या पर्वतात, पैशात किंवा नशिबात नाही, तर ती आहे आपल्या अंतःकरणात। पण दुर्दैव बघा, बहुतेक लोक स्वतःला कमी लेखण्यात इतके व्यस्त असतात की स्वतःच्या शक्तीची ओळखच अशी लोक करून घेत नाहीत। आज तुम्ही जे आहात ते तुमच्या विचारांचा तो परिणाम आहे, आणि उद्या तुम्ही काय व्हाल ते तुमच्या स्वतःच्या विश्वासावर हे ठरणार आहे। म्हणून आजपासून स्वतःला एक वचन द्या, मी कोणाचीही कॉपी करणार नाही, मी माझ्या मार्गावर चालेन। लोक हसतील, टीका करतील, शंका घेतील, पण लक्षात ठेवा, ज्याने स्वतःवर विश्वास ठेवला तो एक दिवस इतिहास घडवतो। स्वतःवर विश्वास ठेवणं म्हणजे गर्व नव्हे, तर ती एक क्रांती आहे, जी सुरुवात करते मनातून आणि बदलून टाकते तुमच्या येणाऱ्या भविष्याला। दुसरा आहे सबबी देणं बंद करण्याचा निर्णय। आपण यशस्वी का होत नाही याचं कारण परिस्थिती नाही तर सबबी आहे। वेळ नाही, घरची जबाबदारी आहे, संधी मिळाली नाही असं म्हणत आपण आयुष्यभर स्वतःलाच थांबवत राहतो। पण एक सत्य नेहमीच लक्षात ठेवा, सबबी म्हणजे तुमच्या स्वप्नांचा सर्वात मोठा शत्रू आहे। ज्याने सबबी देणं बंद केलं त्याने स्वतःला जिंकायला सुरुवात केली असं समजा, कारण या जगात कोणाचंही आयुष्य सोपं नाही। फरक एवढाच, काही लोक अडथळे पाहून पळ काढतात आणि काही लोक त्या अडथळ्यांवर उभं राहून यशाची इमारत बांधायला सुरुवात करतात। तुम्ही सबबी दिल्या तर तुम्हाला इतरांकडून सहानुभूती मिळेल, पण जर तुम्ही जबाबदारी घेतली तर तुम्हाला सन्मान मिळेल। म्हणून आजपासूनच एक निर्णय घ्या, कुठलीही परिस्थिती असो मी सबब देणार नाही, मी फक्त इथून पुढे प्रयत्नच करणार। कारण ज्यांचं वाय मजबूत असतं त्यांच्यासाठी हू आपोआपच तयार होत असतो। नंतर आहे शिस्त पाळण्याचा निर्णय। लोकांना असं वाटतं यश नशिबावर ठरतं, पण खरंच सांगते, यश नशिबावर ठरत नसतं, तर ते ठरत असतं शिस्तीवर। यशस्वी लोक आणि अपयशी लोक यांच्यातला मुख्य फरक काय? एक जण भावनांवर चालतो आणि दुसरा जण चालतो तो शिस्तीवर। शिस्त म्हणजे नेमकं काय? दररोज स्वतःला सांगणं, वेळेवर काम करायला माझं मन तयार होत नाही, पण मला हे काम वेळेवरच करायचं आहे। तुम्ही दररोज छोट्या छोट्या गोष्टींमध्ये शिस्त पाळली, उदाहरणार्थ उठण्याच्या वेळेत, अभ्यासात, कामात, विचारात, तर आयुष्य तुम्हाला त्या शिस्तीचा व्याजाने हा परतावा देणार आहे। पण आपण काय करतो, थोडं काही झालं नाही की सगळं सोडून देतो आणि मग म्हणतो माझं नशीबच खराब आहे। पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, नशीब आपलं आयुष्य घडवत नाही, आपल्या सवयी आपलं आयुष्य हे घडवत असतात।
आणि त्या सवयींना आकार देण्याचं काम करते ती म्हणजे शिस्त. एक निर्णय आणि एक वचन. आजपासून कोणतंही काम मनाच्या हुकुमावर नाही तर शिस्तीच्या आदेशावर करायला आजपासूनच सुरुवात करा. तुमचं आयुष्य बदलायला देखील वेळ लागणार नाही. नंतर आहे पैशाकडे योग्य दृष्टिकोन ठेवण्याचा तुमचा निर्णय. आपल्याला पैसा तर हवा असतो, पण आपण पैशाला वाईट गोष्ट समजत असतो. लहानपणापासूनच आपल्याला नेहमीच शिकवलं जातं, पैशाने सर्व काही मिळत नाही. पण कोणी हे सांगत नाही की पैशाविना काही सुरूही होत नाही. पैसा ही गोष्ट वाईट नाही. वाईट असतो तो पैशाकडे पाहण्याचा आपला चुकीचा दृष्टिकोन. लोक पैशाला लोभ समजतात, पण खरं तर पैसा म्हणजे स्वातंत्र्य. तुमचं वेळेवर जगायचं स्वातंत्र्य, तुमच्या पालकांना, मुलांना, स्वतःला सुरक्षित ठेवण्याचं स्वातंत्र्य म्हणजे पैसा. ज्याने पैशाचं महत्व समजलं तो पैसा कमावतो, आणि ज्याने पैशाला दोष दिला तो आयुष्यभर आर्थिक संकटात त्याचे जीवन जगत असतो. म्हणूनच आजपासून एक निर्णय घ्या. पैशाकडे दोष म्हणून नाही तर एक जबाबदारी म्हणून तुम्हाला आता बघायचं आहे. पैशाचा तुम्ही आदर करायचा आहे. पैशाला समजून घ्या, त्याला योग्य मार्गाने तुमच्याकडे आकर्षित करा. कारण पैसा तुमचा शत्रू नाही, तो तुमच्या विचारांचा प्रतिबिंब आहे. विचार बदला, पैसा स्वतः तुमच्याकडे चालत येईल. लोक काय म्हणतील याची भीती सोडण्याचा निर्णय. या जगात दोनच प्रकारचे लोक शांत झोपतात. पहिले लोक जे काहीच करत नाही, आणि दुसरे लोक काय म्हणतील याची भीती सोडून ते त्यांचं आयुष्य जगत असतात. आपल्याला सुरुवात करायची असते पण आपण नेहमीच थांबतो. आपल्याला स्वप्न बघायचं असतं पण आपण दडपतो. तर असं का घडतं? कारण आपल्या मनात एक भीती असते की लोक काय म्हणतील, आणि ह्याच एका प्रश्नाने हजारो स्वप्न दररोजचे दफन होतात. पण एक गोष्ट इथे नेहमीच लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही काही मोठं करायला निघता तेव्हा सगळ्यांना ते चुकीचंच वाटतं. पण जेव्हा तुम्ही ती चुकीची वाटणारी गोष्ट साध्य करतात तेव्हा तेच लोक तुमच्याकडे एक प्रेरणा म्हणून बघतात. मग आजपासूनच तुम्ही हे ठरवा, लोक काय म्हणतील असा विचार करणं आजपासूनच थांबवा. कारण लोक तर देवालाही सोडत नाही, मग ते आपल्याला तर मुळीच सोडणार नाही. कारण आपलं आयुष्य त्यांच्या मतांवर चालत नाही, आपल्या निर्णयांवर आपलं आयुष्यही चालत असतं. म्हणून जे योग्य आहे ते करा. जसं मन सांगतं तसं जगा. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, लोक बोलतीलच पण इतिहास नेहमी कृती करणाऱ्यांचाच लिहिला जातो. वाईट सवय मोडण्याचा निर्णय. माणूस आपल्या नशिबाने हरत नाही, तो हरतो स्वतःच्या वाईट सवयींनी. आता तुम्ही म्हणाल वाईट सवय म्हणजे नेमकं काय? तर वाईट सवय म्हणजे ज्या हळूहळू आपलं आयुष्य खातात, पण आपल्याला त्याचं काही कळतही नाही. या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा, वाईट सवय म्हणजे गंज आहे आणि वेळ म्हणजे आपलं लोखंड. जर आपण वेळेवर जगलो नाही तर त्या गंजानं आपलं संपूर्ण अस्तित्व नष्ट होईल. त्यामुळे जागे व्हा. यशस्वी लोकांकडे काही जादू नसते, फक्त फरक एवढाच, त्यांनी आपल्या वाईट सवयी मोडल्या आणि त्या जागी उत्कृष्ट सवयी अंगीकारल्या. तुम्ही धूम्रपान करत असाल, वेळ वाया घालवत असाल किंवा स्वतःला सतत दोष देत असाल तर थांबा. आज एक निर्णय घ्या, मी माझ्या वाईट सवयींचा गुलाम नाही, मी माझ्या चांगल्या सवयींचा एक उत्कृष्ट निर्माता आहे. कारण एक दिवस तुम्ही सवयी बदलाल आणि दुसऱ्या दिवशी सवयी तुमचं पूर्णपणे आयुष्य हे बदलून टाकतील. स्वतःचा मार्ग तयार करण्याचा निर्णय. प्रत्येक माणूस आयुष्यात दोन वाटांपैकी एक वाट तर नक्कीच निवडतो. पहिली म्हणजे जी सगळे चालतात आणि दुसरी जी कोणीही चालायला सहजासहजी त्या ठिकाणी तयार होत नाही. पहिली वाट असते ती सुरक्षिततेची असते, पण दुसरी वाट असते ते स्वप्न पूर्ण करते. दुसरी वाट ही कठीण असते, पण ती आपलं अस्तित्व घडवण्याचं नेहमीच काम करत असते. आपण सगळे यश हवं असतं, सगळ्यांना यश मागत असतो. त्यासाठी लोकांच्या मागे चालणं तुम्हाला सोडावं लागतं. स्वतःचा विचार करावा लागतो, स्वतःची दिशा ठरवावी लागते. लक्षात ठेवा, जे लोक स्वतःचा मार्ग तयार करतात त्यांच्या मागे एक दिवस अवघं जग हे चालत असतं. होय, हे सर्व करत असताना अडथळे येणारच. लोक म्हणतील तू वेडा आहेस, पण ज्या दिवशी तुम्ही स्वतःच्या मार्गावर उभे राहाल त्याच दिवशी लोक म्हणतील
हा वेडा नाही तर हा एक विजेता आहे. म्हणूनच आजपासून एक निर्णय घ्या. इतरांच्या नाकावर तुमचं आयुष्य शोधणं थांबवा. स्वतःचा नकाशा स्वतः तयार करा. स्वतःचा मार्ग बनवा आणि त्या मार्गावर ठामपणे तुम्ही चालत राहा. कारण शेवटी जे स्वतःचा मार्ग तयार करतात त्यांच्यासाठी जग नव्या वाटा तयार करतं. मित्रांनो, आयुष्य बदलण्यासाठी जादूची कांडी ही लागत नाही. लागतो तो फक्त आयुष्य बदलण्याचा एक निर्णय आणि त्या निर्मार्गाची अढळ जिद्द. आज तुम्ही आयुष्य बदलण्याचे 7 निर्णय या व्हिडिओमध्ये जाणून घेतले आहेत. पण हे फक्त ऐकून सोडून देण्यात काहीही अर्थ नाही, तर ते तुम्हाला अंमलात आणण्याशिवाय उपयोग होणार नाही. दररोज सकाळी स्वतःला एक प्रश्न विचारा. मी स्वतःमध्ये कालच्या तुलनेत आज थोडी तरी सुधारणा केली आहे का? जर तुम्हाला याचं उत्तर होय असं मिळालं तर विश्वास ठेवा, तुम्ही योग्य दिशेने चालत आहात. काळ सगळ्यांना संधी देतो, पण भविष्य निर्णय घेणाऱ्यांचंच देतो. माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा. अशाच प्रकारची नवनवीन सुंदर विचारांचे शिदोरे ऐकण्यासाठी आमच्या लाईफ एव्हिएशन या युट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद.